तर तुमच्यासाठी एस-आय-आर फॉर्म जे आहे, एस-आय-आर फॉर्म सगळ्यांना भरावाच लागणार आहे. जर समजा तुमचं असं मतदान कार्ड असेल किंवा तुमचं हे असलं मतदान कार्ड असेल, तर तुम्ही सावध राहा. हे दोन्ही मतदान कार्ड जर असेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे आणि तुम्ही हे एकदा व्हिडिओ बघा. तुम्हाला एस-आय-आरचा जर तुम्ही फॉर्म भरला नाही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे हे पण सांगणार आहे. व्हिडिओ पहिला अगोदर बघून घ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुमचं जे जुनं मतदान कार्ड असेल, तर तुम्हाला हे अशा पद्धतीमध्ये नवीन मतदान कार्ड हे तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवरती येत असेल, तर अशा पद्धतीमध्ये नवीन मतदान कार्ड आपण अपडेट करून आपल्या शॉपमध्ये आपण देत पण आहोत. तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या शॉपमध्ये व्हिजिट पण करू शकता. मी तुम्हाला नवीन पद्धतीमध्ये मतदान कार्ड बनवून देऊ शकतो. आणि हे एकदा व्हिडिओ बघा. एस-आर फॉर्म जर भरला नाही, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होणार आहे. तर अजून पण तुम्ही एस-आय-आरचा फॉर्म भरला नसेल, तर तुम्हाला जे होणारं जे नुकसान आहे तुम्हाला, तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये 1 ते 2 मिनिटमध्ये सगळी माहिती सविस्तरपणे आता आपण जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर पहिला मुद्दा, तुम्ही जर एस-आय-आरचा फॉर्म जर भरला नाही, तर तुमचं जे प्रॉब्लेम जे नुकसान होणार आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर, की तुमचं जे आहे मतदान यादीतून तुमचं नाव कट होणार आहे. तर मतदान यादीमध्ये जर तुम्हाला परत नाव लावायचं असेल, ते जी प्रोसेस असणार आहे, ते कानूनी प्रोसेस ती खूप मोठी असणार आहे. कारण की तुम्हाला सेतू, तहसीलदार, तलाठी सगळीकडे तुम्हाला फिरावं लागणार आहे मतदान यादीमध्ये फक्त नाव लावण्यासाठी. जर हे तुम्हाला काही करायचं नसेल, तर तुम्ही अजून पण मुदत आहे. आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करा. मी तुम्हाला एस-आरचा फॉर्म जे आहे तुम्हाला मी भरून देऊ शकतो. तुमचं दुसरं प्रॉब्लेम जे नुकसान होणार तुम्हाला, जर समजा तुम्ही आधार कार्ड अपडेट करायला गेला सेतूमध्ये किंवा तहसीलदारमध्ये, तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार की मतदान कार्ड त्यांनी मागणार प्रूफसाठी. बट तुमचं तर मतदान यादीमधून नाव कट झालेलं आहे, त्यामुळे तुमचं तिथं नाव दिसणार नाही. तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार. त्यामुळे तुमचं जे आहे दुसरं जे जर समजा आधार कार्डच अपडेट झालं नाही, तर तुमचं जे दुसरं कोणत्याही योजनाचा लाभ मिळत असेल, जसं की समजा लाडकी बहिणीचा लाभ पण बंधू शकतो, पीएम किसानचा लाभ बंधू शकतो, नमो शेतकरीचा लाभ असेल तेही सुद्धा बंधू शकतो, किंवा तुमचं कामगार योजनेचं अकाउंट हे जे आयडी असेल प्रोफाइल आयडी तेही सुद्धा बंधू शकते. तर ह्यामुळे अजून पण ह्या बाबतीत जर बघितले तर सरळ माहिती अजून पण सरकारकडून आलेली नाहीये. ह्या बाबतीत जर बघितले तर तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर, फक्त सरकारने हेच सांगितलेलं आहे की जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुमचं एस-आरचं जे फॉर्म असेल तुम्ही भरून घ्यावे आहे. तर म्हणून जर तुम्हाला ह्यामधलं जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला जर पुढे प्रॉब्लेम काही नको असेल, तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करा. तुमचं जे मतदान कार्ड जुनं असेल तर ते अपडेट पण करायचं काम आपण करून देईन. आणि मेन म्हणजे एस-आरचा फॉर्म जे आहे तुम्हाला मी ऑनलाईन पद्धतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला भरून त्याची जी पोच असणार ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडल्यास तर नक्की पुढे पाठवा. शेअर करा जास्तीत जास्त करून, दुसऱ्यांना पाठवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. आता तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, तर तुम्हाला कळालंच असेल की किती प्रॉब्लेम होणार. कारण की जर मतदान कार्डची एस-आय-आर फॉर्म जे आहे, एस-आर फॉर्म जर तुम्ही भरला नाही, तर जे व्हिडिओमध्ये सगळेजण पसरवतायत इकडं-तिकडं की बांगलादेश पाठवणार, हे करणार, पाकिस्तान, हे असं काही सुद्धा नाहीये. बट तुम्हाला जे नागरिकत्व असेल, तुम्हाला जे प्रॉब्लेम येणार आहे, तुमचं जे कोणताही योजनाचा लाभ असेल ते सुद्धा बंद होणार. लाडकी बहीण योजनाचा लाभ पण बंद होऊ शकतो. कामगार योजनाचा लाभ पण बंद होऊ शकतो. पीएम किसानचा लाभ पण बंद होऊ शकतो. तुम्हाला पूर्णा जी योजना चालू असेल किंवा पीक विमा योजना चालू असेल, तर नमो शेतकरी योजना चालू असेल, तर कर्जमाफी जे शेतकरीच असेल ते सगळं काही बंद होऊ शकतो. तर एस-आय-आरचं फॉर्म जे आहे तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला हे भरून घ्यावंच लागणार आहे. कारण की या बाबतीत जर बघितले तर भरपूर जर बघितलं तर तुम्ही हे जुने मतदान कार्ड जे अशा पद्धतीमध्ये आणि अशा पद्धतीमध्ये हे जे मतदान कार्ड आहेत भरपूर ठिकाणी भरपूर लोकांकडे हेच आहेत अजून पण. तर तुम्हाला अपडेट करून त्याला नवीन मतदान कार्ड तुम्हाला बनवून घ्यावं लागणार आहे. आणि हे जे मतदान कार्ड असेल तर आपल्या शॉपवरती तुम्ही या. मी तुम्हाला जे आहे ते नवीन मतदान कार्ड सुद्धा करून देईन. आणि एस-आय-आरचं फॉर्म जे आहे ऑनलाईन BLO जर तुमचं तुम्हाला माहित नसेल, तर BLO ला न देता फॉर्म आपण ऑनलाईन तुम्हाला फॉर्म सबमिट करून देणार आहे. आणि जर मग तुम्हाला BLO कडे जावं लागणार नाही. कोण BLO आहे तुम्हाला हुडकायला सुद्धा लागणार नाही. आपण ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरून देऊ शकतो. यांचं नवीन मतदान कार्ड असेल त्यांनी ताबडतोब लवकर लवकर, कारण की तारीख खूप कमी आहे, तारीख संपत आलेली आहे. तर जे तुमचं काही मतदान कार्ड जुनं असेल किंवा तुमचं मतदान कार्ड जे नवीन असेल, एस-आर फॉर्म भरला नसेल, तर जुन्या मतदान कार्डला अपडेट करण्यासाठी आणि एस-आयआरचा फॉर्म भरण्यासाठी नवीन मतदान कार्ड असेल, तर तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकता. आणि जे मतदान कार्डला जे लागणार आहे, तुमचं जर 2002 मध्ये तुमचं नाव असेल, तर तुम्हाला दुसरं काही सुद्धा घेऊन यायची गरज नाही. तुमचं आधार कार्ड, तुमचं जे आता नवीन अपडेट केलेलं मतदान कार्ड आणि तुमचं मोबाईल नंबर जे आहे ते मोबाईल आधार कार्ड लिंक असलेलं ते मोबाईल घेऊन यावं लागेल. ज्यांचं आता समजा 2002 मध्ये नाव नाहीये, म्हणजे त्यांचं 2002 च्या नंतर मतदान झालेलं आहे, तर त्यांच्या मम्मी पप्पा किंवा त्यांचे आई वडील किंवा त्यांची आजी आजोबाचं त्यांचं 2002 मध्ये नाव असेल, तर ती जी यादी असणार ती यादी तेवढं फक्त तुम्ही घेऊन यावं लागेल. आपल्या शॉपमध्ये या तुम्ही, आपण त्यांना जे मतदान कार्डचं जे आहे तुम्हाला एस-आरचं फॉर्म जे आहे ते तुम्हाला ताबडतोब लगेच भरून तुम्हाला सबमिट करून तुम्हाला पोच पावती पण तुम्हाला देण्यात येईल. अजून एक माहिती की तुम्हाला
कामगार योजनाबद्दल मी सांगणार आहे, की एक नवीन अपडेट आलेली आहे. तुम्हाला ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामगार कामगार योजनामध्ये जी नवीन अपडेट आहे, ती सुद्धा सांगणार आहे आणि लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दल सुद्धा एक एक 2 ते 4 दिवसामध्ये एक अपडेट येणार आहे. ते पण सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट देणार आहे. तर अशाच नवीन-नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.